प्रिय बांधवांनो, मित्रांनो, एका मिनिटामध्ये तुम्हाला आजूबाजूचा परिसर, हे फोटो दाखवले, झाड दाखवले, रोड दाखवलं. जिथं क्लास घेतला जातो तो ट्युशन क्लासचा रोड, आणि हा जो ट्युशन क्लास आहे त्याचा बोर्ड. आणि मला नेमकं काय सांगायचं आहे हे कदाचित तुम्हाला कळलं नसेल. मला हे सांगायचं आहे, आणि मला सांगण्यासाठीच नाही तर केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. आता पाण्यात ना पावसात आमचे रोहित खित्रे सर आलेत, व्हिडिओ बनवत आहेत, आणि आज सूर्याचे दर्शन काही झाले नाही. बादल आहे, सूर्य ढगाने झाकल्या गेलेला आहे, परंतु ढगाने सूर्य झाकला गेला आहे. वास्तविक पाहता सूर्याला झाकण्याची ताकद कोणातही नाही आहे. त्याचा प्रकाश कोणी रोखू शकत नाही. तात्पुरता काही वेळ थांबवला जाईल. बाकी सूर्याचा प्रकाश जेव्हा सूर्याचा प्रकाश निघतो, तापतो, तेव्हा ढगाला देखील वितळावा लागतो. आणि त्या सूर्याच्या किरणापासून, जसं उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो कूलर आणि एसी लावावं लागतं, एवढी मोठी ताकद आहे सूर्यकिरण आणि सूर्यामध्ये. मला हे सांगायचं आहे की तसंच सत्य आहे, तसंच हा सत्य आहे. गेल्या 15 वर्षापासून निर्माण झालेला आज सत्य सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो, परंतु सत्यासाठी जगणारे आणि सत्याकडे वळणारे किती लोक आहेत. माणसातली माणुसकी किती लोकांमध्ये असेल. म्हणूनच म्हटलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, माणूस द्या म्हणजे माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. किती पैदास झाल्यानंतर लाखो लोक जन्माला येतात, लाखो मुलं जन्माला येतात, परंतु देव म्हणतो आहे की मला माणूसच दिसत नाही. किती पैदास झाल्यानंतर माणसं जन्माला येते, असं तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे. खरंच देवाने सांगितलेलं आहे का तुकडोजी महाराजांना? नाही. जेव्हा माणसाला सत्य कळते तेव्हा तो जे काही करतो ते माझ्या म्हणून करत नाही, तर ईश्वराच्या कृपेनं, ईश्वराच्या नावानं त्या गोष्टी करायला लागतो. तशाच पद्धतीनं हा एक ट्युशन क्लास आहे. आज जे काही आहे हे फोटो, मी, घर, धन संपत्ती, ह्या 15 वर्षाच्या पहिलेच कळलं मला की याच्यात चूक नाही आहे. कारण की हाडा मासाच्या शरीर पंचतत्वापासून निर्माण झालेला जो आहे, अनेक बिमारीनं व्यापून गेलेला आहे, अनेक विकृतीने व्यापलेला आहे. हाडा मासाच्या रक्ताचं शरीर आहे, किती दिवस साथ देणार आहे? मग आपण जीवनाचा आनंद न घेता माझा म्हणून धनसंपत्ती जमा करत राहतो, आणि तेच मग डोक्याला ओझावतो.
माझे रिश्ते, माझे अमका, माझे मुलं, माझ्या घर, सगळ्या गोष्टी, माझा बँक बॅलन्स, याच्यामध्येच माणूस संपून जातो. याच्यामध्येच माणूस संपून जातो. तर माणसाला संपवायचा नसेल आणि चट्टानों पे यदि नाम लिखना है तो स्वयं का निर्माण, यहाँ पे लिखा है स्वयं का निर्माण. स्वयं का निर्माण मनुष्य का सबसे बड़ा सृजन है. सृजन है. आणि इंद्रियावर ताबा आहे तो मास्तर. इंद्रियावर ताबा आहे तो मास्तर, प्रत्येक जण नव्हे. तुम्ही फक्त मिस्टर राव आहात, मिस्टर राव, असे सत्यसाई बाबांनी म्हटलेलं आहे. सत्याची ओळख करणारा, सत्याची ओळख करणारा, संताची ओळख करणारा, आत्मशोध घेणारा आणि दोन गोष्टी विसरायला सांगणारा आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगणारा इतका सुंदर आणि चांगला व्यक्ती, जो स्वतःसाठी नाही, समाजासाठी, देशासाठी, जगासाठी जगणारा, आणि त्याही व्यक्तीवरती, सत्यसाई संतावरती सत्यसाई बाबा पुट्टप्रती मध्ये जो आजही त्यांची ट्रस्ट खूप चांगल्या प्रमाणात चालत आहे. लाखो रुपये खर्च करून एखादा पेशंट दवाखान्याचा खर्च करू शकत नसेल, तो जरी पेशंट तिथे गेला तर त्याला 1 रुपया खर्च न करता सगळं सेवा हे ट्रस्ट करते. जाऊन आलेले जे व्यक्ती आहेत त्यांनी प्रत्यक्षात सांगितलेलं आहे, त्यांना मी भेट दिलेली आहे, अशा व्यक्तींना आणि भेटलेले आहेत. परंतु इतक्या चांगल्या व्यक्तीबद्दलही श्याम मानवसारखे व्यक्ती, जे अंधश्रद्धा निर्मूलनाचे अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत, असे श्याम मानव देखील त्याच्यावरती टीका करतो. त्याला काय काय नाही म्हणत. एकंदरीत की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या व्यक्तीला जरी स्वतः सत्य आणि संताबद्दलचं ज्ञान झालं नसेल तर त्याला काय म्हणता येईल, काय म्हणता येईल. खरंच हा व्यक्ती अज्ञानी लोकांचा अज्ञान दूर करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा सदस्य बनू शकेल का? पण आहे. जगात नाही, देशात नाही त्याचं नाव असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून श्याम मानवला ओळखल्या जातात. तर ठीक आहे, ज्याला संत सद्गुरू नाही कळले, सत्य नाही कळलं, तेही लोक असे महान बनतात आणि नावलौकिक करतात. प्रत्येकाला नावलौकिक करण्याचा एक खूप चांगला चान्स आहे. फक्त त्यासाठी आपल्याला गरज आहे स्वतःच्या ओळखीची. आणि आम्ही तुम्हाला, आमची ओळख झालेली आहे, तुम्हाला देखील तुमची ओळख व्हायला पाहिजे. खऱ्या सत्याची आणि संतांची ओळख व्हायला पाहिजे, खऱ्या जीवनाची ओळख व्हायला पाहिजे. मित्रांनो, प्रत्येकाला महान बनण्याची समान संधी आहे. कायद्यामध्ये किंवा ह्या जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये कोणाच्याही पक्षपात केला जात नाही. जर तुमचा आत्मा शुद्ध आहे, जर तुमचं आत्मा शुद्ध आणि पवित्र आहे, जर तुम्ही तुमच्यामध्ये माणुसकीचा धडा शिकलेले आहात, इतरांबद्दल दया, प्रेम, करुणा आहे, तर अशा व्यक्तींसाठी संपूर्ण जग स्वागत करणारा आहे. संपूर्ण जगामध्ये अशा व्यक्तींचं स्थान असते, लक्षात ठेवायचं. हा माझा तो तुझा असं म्हणण्याची काही गरज नाही. आणि जर असं करायला असतं, तसं एकही देश दिसणार नाही की अशा व्यक्तीसाठी बंदी घालणारा, असं एकही देश नाही. आणि म्हणूनच आज आपण पाहतो आहे की अशा व्यक्तींसाठी संपूर्ण देश, जसं आज प्रत्येक देशामध्ये आपले प्राईम मिनिस्टर मोदी त्यात राहतात, देशापेक्षा विदेशामध्ये जाण्यामध्ये मोठी मजा येते. माझं म्हणणं तेच आहे की
इतर देशांमध्ये जसं जाता तसंच आपल्या देशाकडेही तेवढंच आणि त्यापेक्षा जास्त लक्ष असायला पाहिजे. आणि त्या योगीलाही माझं सांगणं आहे की जसं आताच मी चार्ट दाखवला तर संत कसा असते, तर संत शरीरातला जो राक्षस असते त्याला मारणारा असते. जसं बुद्धाने अंगुलीमालला मारलं, जीवजांशी मारलं का? तो तर एक नंबरचा बदमाश आणि वाह्यात होता. त्याच्यातला राक्षस असणारे विचार, जे पापकृत्य करायचा त्या विचाराला मारलं. दुसरं उदाहरण वाल्याचा वाल्मिक. मग मला सांगा की एका नारदाने, एका संताने त्या वाल्याचा वाल्मिक बनवला आणि त्याने रामायण लिहिलं. आता तुम्हीच सांगा मला की संत कसा असते खरा संत? तो बुलडोजर चालवत नाही आणि एकंदरीत घरचे घर एवढा मोठा नुकसान करत नाही. तर जो संत अज्ञानावरती मारा करतो, आतमध्ये असणारा अहंकार अज्ञान दूर करतो, त्याच्यातला राक्षस रूपी रावण मारतो आणि घर पाळण्याऐवजी त्यांचे घर तयार करून देतो, दया प्रेम करुणा देतो, त्याला खरं संत म्हणता येईल. किंवा अशा लोकांकडून जे पापी लोक आहेत त्यांच्यातला राक्षस मारण्यासाठी त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप चांगल्या गोष्टी करून घेता येतात. त्यांना जरी आपण 10 वर्षाचा 15 वर्षाची किंवा आजीवन जेल दिला तर त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य म्हणजे रोड बनवणं आहे, मेहनत करणं आहे, किंवा खेतीवाडी किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत काबाड कष्टाच्या गोष्टी त्या देखील करता येईल. म्हणजे डायरेक्ट त्यांना बुलडोजर चालवून किंवा डायरेक्ट त्यांना शूट करून किंवा डायरेक्ट त्यांना ऑन द स्पॉट खात्मा करून असं करण्यापेक्षा त्यांच्याकडून चांगले काम कसे करायचा हे संतांचे काम असतात. तर मला काही टीका करायचा नाही आहे, परंतु जेव्हा मी पाहतो मोठमोठे संत सद्गुरू म्हणजे जेलमध्ये जाणारे असोत की मग ते राजनीती करणारे असोत, परंतु याच्यामध्ये दिशाभूल मात्र सर्वसामान्य लोकांचीच होते. कारण की आपल्या सर्वसामान्य लोकांना सत्याची ओळख नसते. तर आता हळूहळू सत्याची ओळख म्हणजे काय आणि हे साधना म्हणजे काय आणि संत सद्गुरू म्हणजे काय, आचार्य आणि प्राचार्य म्हणजे काय, याची ओळख मात्र तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही देखील तुम्हाला याची ओळख करून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचे रोहित खेत्रे सर हे जे आहेत, आता रोहित खेत्रे सर म्हटल्यानंतर जे तुमच्यापर्यंत येतात, तुमच्या घरापर्यंत येतात आणि मला देखील तुमच्या घरापर्यंत जे आठवण करतात, माझे फॅन आहेत, त्यांच्या घरापर्यंत घेऊन जातात, असे रोहित खेत्रे सर काय आहेत तर त्याची फोटो बाजूला पाहून टाकायचा आहे. तुमच्यापर्यंत येत राहतात, दिवसभर घरोघरी जातात आणि इंग्रजी कशी शिकायची, अध्यात्म ज्ञान कसं मिळवायचा, सुखी कसं व्हायचा, जीवनामध्ये काय आहे काय नाही आहे याची थोडक्यामध्ये ओळख सांगणारे आणि ह्या व्हिडिओ पाहण्यासाठी प्रोत्साहन करणारे की ज्याच्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक ह्या तिन्ही वर्गातील व्यक्तींना याचा फायदा मिळेल, ज्याच्यामुळे चांगले आदर्श पिढी आपल्याला तयार करता येईल, आदर्श पालक तयार करता येईल, आदर्श शिक्षक तयार करता येईल. असा हा अभियान आणि अशा प्रकारची विचारधारा कंटिन्यू आपला हा केंद्रबिंदू जो आहे विचारांचा हा काय आहे तर दुःखाचे मूळ आणि शिक्षणाचे मूळ म्हणजे काय आहे त्याचा शोध घेणार आहे. पुन्हा रिपीट करून देतो आहे, दुःखाचे मूळ कुठून असतात, सुखाचे मूळ कुठून निर्माण होतात, ज्याच्यातून दुःख निर्माण होतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय आहे, आपलं अज्ञान आहे. मग ज्ञानाचे मूळ काय आहे, शिक्षण आहे. खरे शिक्षण म्हणजे काय हे आहे, याचा केंद्रबिंदू काय आहे. जसं बुद्धाने आर्य सत्य सांगितले, पंचदशी सांगितलेले, अष्टांग मार्ग सांगितलेले आहे, 6 वर्षाची तपश्चर्या आहे, त्याच्यातून सांगितलेल्या गोष्टी आहेत. आणि मी जे सांगत आहे गेल्या 14-15 वर्षापासून त्याच जे मी सुरुवातीला दाखवलं 1 मिनिटं काय दाखवलं, हा पोस्टर दाखवलं, त्याच्यानंतर झाड दाखवलं, आजूबाजूचे एरिया दाखवलं. तर
जंगलापाळात न जाता देखील, कोणत्याही जंगलापाळात न जाता देखील त्याच झाडाच्या खाली बसून, त्यावेळेस झाड खूप लहान असायचा, एकदम लहान असायचा, बीजातून कोंब निघणारा झाड असायचा. आज मोठं झालेलं आहे. जसं त्या बीजांकुरण म्हणजे त्या बीजापासून अंकुर निघून झाड कसा तयार होते, तशाच पद्धतीचे आपले आत्म्यातून जेव्हा शुद्ध विचारातून, जेव्हा या ध्यानातून जेव्हा माणूस साधक बनतो, तेव्हा त्याचा देखील कल्पवृक्ष कसा तयार होतो हे प्रत्यक्षात साधकालाच समजेल. आम्हाला सहसा समजणार नाही. आणि म्हणून आपण साधक बनून जरी साधना करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये खरी ईश्वर भक्ती, देवपूजा, पूजापाठी आहे असं मी समजेन. कारण की त्याच्यातून माणूस हा मनावरती नियंत्रण ठेवतो. आणि नुसतं दारू पाणीच नाही, तो कोणताही त्यासारखा असणारा व्यसन त्याच्यावरती परिपूर्ण नियंत्रण असतो. आणि म्हणूनच इथंच म्हटलेलं आहे, इंद्रियावर ताबा आहे तो मास्तर प्रत्येक जण नव्हे. तर आता मी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत, माझा स्वतः इंद्रियावर ताबा आहे की नाही याची परीक्षा कोणाला घ्यायला पाहिजे? तुम्हाला घ्यायला पाहिजे. परंतु ज्याची परीक्षा घ्यायला पाहिजे त्याची परीक्षा न घेता जे फसवणूक करणारे आहेत त्यांनाच तुम्ही परीक्षामध्ये पास करता. आणि लाखो करोडोच्या संख्येनं जो जमा करून ठेवणारा, धनसंपत्तीने बलात्कार करणारे त्यांचीच सर्वत्र फॉलो होतात, त्याचीच पूजापाठी होते. खरं सांगणारा जो आहे त्याला आज घरोघरी जाऊन ह्या गोष्टी सांगण्याची निर्मिती आणि ह्या गोष्टी सांगण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. परंतु कोणत्याही माध्यमातून ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करत आहोत. पुण्यकर्म, चांगले कर्म, डू गुड हॅव गुड आम्ही करत आहोत, करत राहणार आणि करत असणार. तर ठीक आहे मित्रांनो. आता तर ठीक आहे मित्रांनो सॉरी, मला मिनटं म्हणायची होती. 17 मिनटं झाले, कारण की मी डायरेक्शन विचारलेली आहे 17 मिनटं, कारण की वेळेचा भान असायला पाहिजे. तुम्हाला बोरही करायच्या नाही आहे, कारण की सगळ्यांना त्या गोष्टी आवडत नाही. कारण की काही लोक जास्त अतिरेक झाला आणि अति अध्यात्माच्या गोष्टी किंवा जीवनाच्या गोष्टी सांगितलं त्यांना आवडत नाही. त्याऐवजी मात्र 2 घंटेच्या 3 घंटेच्या पिक्चर असेल तर एक पिक्चर नाही 2-3 पिक्चर पाहतील, सिरियल पाहतील, टाइमपासच्या गोष्टी त्या दिवसभर आवडतील त्यांना. परंतु सत्याच्या गोष्टी मात्र आवडत नाही. सत्य हमेशा कड़वा होता है असं म्हटलेलंच आहे. काऊन म्हटलं असेल? खरंच कडू आहे सत्य. परंतु ज्यांनी सत्याला पचवलं तोच तर विष आहे शंकराचा. त्या विषाला पचवलं, शंकर भगवान बनलं. तसेच तुम्ही देखील सत्य काय आहे जाणून घेतलं आणि सत्याला पचवलं. त्या कडू गोष्टी ज्या आहेत, न समजणाऱ्या आहेत, डोक्याच्या पार जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्या समजून घेतलं तर समजा तुम्ही देखील तुमच्यामधलाच असणारा जो ईश्वर आहे, जो आत्मा आहे, चेतना आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला खऱ्या ईश्वराचे दर्शन होतील. आपण बाहेर जगतात कितीही फिरत असलो तरी ते माणसानेच निर्माण केलेल्या मूर्त्या किंवा देवी देवतांचे मंदिरं आहेत. वास्तविक पाहता खरा ईश्वर कुठे आहे? हे कणाकणामध्ये आहे, ह्या पंचमहाभूतामध्ये आहे. ज्याच्या भरोश्यावरती आपला जीवात्मा श्वास घेतो आहे त्याच्यामध्ये आहे. अदरवाईज आपण जरी श्वास बंद केला तर आपण 5 मिनिटे जगू शकणार नाही. तर हे हवा जे आहे आपल्याला जिवंत ठेवते ईश्वर आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. जो देतो तो देव, असं सद्गुरू वामनराव पैनं सांगितलेलं आहे. म्हणून सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी असं म्हटलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर, प्रत्यक्षात गोष्टी समजल्यानंतर मी देखील काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी आपण करतो माणूस तसाच होऊन जातो. सद्गुरूच्या गोष्टी करता करता माणूस स्वतःही त्या सद्वर्तनाने सत्याच्या गोष्टी सांगता सांगता स्वतःच्या सद्गुरू बनून जातो. परंतु सर्वसामान्य लोकांना मात्र कळत नाही, याची ओळख नसते. आणि भलतालाच मग आपण काय करतो, देव गॉड मॅन बनवून टाकतो. आणि मग त्याची विचित्र प्रकार उघडकीस झाल्यानंतर मग मात्र मोठी फजिती होते. म्हणून ओळख असणं खूप गरजेचं आहे. स्वतःची ओळख करणं आणि इतरांची ओळख करून देणं, हेच आम्ही ह्या 17-18 मिनिटाच्या, आता 20-22 मिनिटाचा किती वेळ झालेला आहे बाबा? 20 मिनिटं झालेले आहेत. तिथं आम्ही थांबतो आहे.
आणि जर तुम्हाला सत्याची आवड आणि ओळख असेल तर तुम्ही समोरच्याही गोष्टी पाहत राहायच्या. परिपूर्ण सत्याचं केंद्र काय आहे ते ह्या शब्दात सांगता येणार नाही, आणि म्हणून हे शब्द फक्त एक डायरेक्शन असते सांगण्यासाठी. जसं मी मगाशीच म्हटलं, सूर्य ढगांनी ढाकला गेलेला आहे, परंतु सूर्य मात्र आकाशात आहे हे निश्चित. बोटाने डायरेक्शन करतो आहे, तो लाईट आहे ज्याच्यातून उजेड येतो आहे, तसंच सूर्याचा प्रकाश येतो आहे, वर डायरेक्शन आहे. हा हात आहे माझा, सूर्य नाही आहे. हा डायरेक्शन करणारा जो बोट आहे, समोर वर तिकडे सूर्य आहे. हे जरी आपल्याला कळलं, निश्चितच तुम्हाला केंद्रबिंदू समजेल आणि सुख शांती आनंद म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय त्या गोष्टी कळतील.